So good evening to all of you. आज आपण राहिलेला अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर जो पार्ट आहे ड्रग्ज ऍक्टिंग रास सिस्टीम मधला तो आपण कंप्लीट करूया. कालच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम बद्दल पाहिलं होतं, त्यांची मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आणि त्यामुळं होणारे फार्मेकोलॉजिकल इफेक्ट्स, त्यानंतर त्यांचे युजेस, ॲडव्हर्स इफेक्ट आपण डिस्कस केलेले आहे. त्याचप्रमाणे कॉन्ट्राइंडिकेशन ऑफ एसी इनहिबिटर ही आपण पाहिलेले आहेत. आता आपण आज अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर्स हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर लॉंग क्वेश्चनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू, क्लासिफाय ड्रग्स विच ऍक्ट ऑन रास सिस्टीम असं येऊ शकतं. ओके, आणि त्यामध्ये एसी इनहिबिटर किंवा एआरबी पैकी एक लॉंग क्वेश्चनचा पार्ट असू शकतो, किंवा हायपरटेन्शनचं क्लासिफिकेशन विचारलं गेलं आणि त्यामध्ये एखादा ग्रुप विचारायचा असेल तर त्यात एसी इनहिबिटर किंवा एआरबी विषयी विचारलं जाऊ शकतं. तर एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू फार महत्वाचे टॉपिक आहे हे. आता आपण पाहिलेलं आहे की अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर्स जे ड्रग आहे, these are the drugs which blocks AT1 receptor. So by blocking AT1 receptor, these drugs prevent action of angiotensin 2 mediated through AT1 receptor. These actions of angiotensin which occur through AT1 receptors are blocked. What are the examples of angiotensin receptor blocker or ARBs? We can say in short form. Short form is ARBs. So example of angiotensin receptor blocker, we have losartan, telmisartan, valsartan, candesartan, iprosartan. Okay, so these are the some examples of angiotensin receptor blocker. What are the pharmacological effects? Pharmacological effects are similar to that of AC inhibitors. तर एसी इनहिबिटर्स प्रमाणेच हे ड्रगचे फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट येतात. म्हणजे हे ड्रग पण व्हॅसोडायलेटेशन करतील, हे ड्रग पण सोडियम वॉटरचं लॉस करणार आहेत. ओके, आणि इम्पॉर्टंट पॉइंट जो आहे, डिफरन्स जो आहे, जे आपण काल पाहिलेलं आहे की एसी इनहिबिटर्स also responsible for inhibition of metabolism of bradykinin and substance P. So due to that, with AC inhibitor there are chances of dry cough. Okay, but ARBs do not interfere in the metabolism of bradykinin and substance P, and that's why with ARB there are less chances of cough and angioedema. हा डिफरन्स काल मी तुमच्याशी डिस्कस केलेला आहे. ओके, अजून काय डिफरन्स आपण बघितला होता एसी इनहिबिटर आणि एआरबीज मध्ये? एसी इनहिबिटर आणि एआरबीज मध्ये अजून एक डिफरन्स आपण पाहिला होता की एसी इनहिबिटर बरोबर ड्राय कप आणि एंजिओइडेमाचे चान्सेस जास्त आहे. एंजिओइडिमा. हा, ते जास्त आहे एसी इनहिबिटर बरोबर, एआरबीज बरोबर ते कमी आहे. येस अजून बरोबर. अजून काही, एआरबी बरोबर नाही. हा, अजून काही डिफरन्स आपण पाहिला होता एसी इनहिबिटर आणि एआरबी पैकी? म्हणजे मोर कम्प्लीट इनहिबिशन ऑफ रास सिस्टीम कोणत्या ग्रुपने होते? मोर कम्प्लीट इनहिबिशन एआरबीज मुळे होतं. एसी इनहिबिटरने एंजिओटेन्सिन 2 चं प्रोडक्शन एंजिओटेन्सिन 2 चं पार्शल प्रोडक्शन इनिबिशन. इनहिबिट होतं, पण ते पार्शियल होतं. देर आर अदर pathways which also produce angiotensin 2 from angiotensin 1. These other pathways are not inhibited. So action of ARBs is we can say they responsible for more complete inhibition of RAS system than AC inhibitor. हा पण डिफरन्स आपण पाहिलेला आहे. आता टेल्मिसार्टन जो ड्रग आहे तो लॉंगेस्ट ऍक्टिंग आहे एआरबीज मध्ये, आणि इप्रोसार्टन जो आहे तो स्लोवेस्ट ऍक्टिंग आहे.
तर टेलमिसार्टन कॉमनली आपण यूज करतो हायपरटेन्शन साठी. तर यापैकी कोणते ड्रग तुम्ही यूज करतात कॉमनली? टेल्मिसर्टन, लोसर्टन, वॉलसर्टन, लोसर्टन आणि ओल्मेसर्टन. ऑल्मेसर्टन. लोसार्टॅन आणि ओल्मी. ओके, ओल्मीचा आपल्या क्लासिफिकेशन मध्ये पाहिलंय, इथं मी मेन्शन नाही केलं. ओके, अजून अजून टेलमिसार्टन. टेल्मिसर्टन पण करतो. टेलमिसार्टन, ओके. ठीक आहे. वॉलसर्टन आणि म्हटलं. ओके. ओके. So coming to the adverse effect of AC inhibitor, ARBs, adverse effect of ARBs are similar to that of AC inhibitor, except dry cough and angioedema chances are very very rare. मग आता ARB चे ऍडव्हर्स इफेक्ट विचारले तर तुम्हाला एसी इनिबिटरचे ऍडव्हर्स इफेक्ट माहिती आहे, त्याच्यावरूनच हे लिहायचे. फक्त त्यामध्ये ड्राय कफ आणि अँजिओइडेमा व्हेरी व्हेरी रेअर असं मेन्शन करणं गरजेचं आहे. ड्राय कप किंवा आपण म्हणू शकतो ड्राय कप इज नॉट सीन विथ एआरबी. सोप्या भाषेत जर लक्षात ठेवायचं असेल तर. मग आता एआरबी चे ऍडव्हर्स इफेक्ट काय असू शकतात? आपण एसी इनिबिटरचे काल पाहिले होते, तुम्ही सांगू शकता ना काय होते? हायपोटेन्शन होईल. ओके, परत हायपोटेन्शन, व्हेरी गुड. टेराटोजेनिक इफेक्ट होईल. टेरेटोजेनिक इफेक्ट, ओके. सो कॉन्ट्रा इंडिकेटेड इन प्रेग्नन्सी, ओके. अजून दोन झाले, 7 ते 8 होते ना? हेडेक, डिझिनेस, नॉशो वॉमिटिंग, ओके, ते तर सगळ्यांचे प्रोटीन आपण युरिया, लिहितोच. ओके, प्रोटीन युरिया. प्रोटीन सर युरिया हायपर अग्रणी. कॅलेमिया. हायपर हायपर कॅलेमिया. व्हेरी गुड. हायपर वेरी कॅलेमिया इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. ड्राय कप. ग्रॅन्युलोसाइटोपेनिया. ड्राय कप इज ड्राय कप ड्राय इन कप इज एंजिओएडिमा. dry ते cup and नाही angioedema म्हणणार. is rarely seen with ARBs, mainly seen with AC inhibitor. But this drug can produce other rash adverse effect like rashes, urticaria, then ग्रॅन्युलोसाइटोपेनिया. dysgeusia. Okay, dysgeusia. Altered taste sensation we have discussed yesterday. अल्ट्रा टेस्ट. Okay. त्यानंतर एआरबी मध्ये पण होईल sir ते. काय dysgeusia? हम्म. एआरबीज मध्ये पण होऊ शकतं. म्हणजे ड्राय कप आणि अँजिओइडिमा हे सोडले तर मोस्ट ऑफ द एसी इनिबिटरचे ऍडव्हर्स इफेक्ट एआरबीज बरोबर पण होऊ शकतात. ठीक आहे. तर ते आहे ग्रॅन्युलोसाइटोपेनिया आणि प्रोटीन युरिया आहे. कॉन्ट्राइंडिकेटेड इन प्रेग्नन्सी आहे बिकॉज ऑफ टेरेटोजेनिक इफेक्ट. तर हे सर्व ऍडव्हर्स इफेक्ट आहे. कॉन्ट्राइंडिकेशन काय होते एसी इनिबिटरचे? रिनल स्टेनोसिस मध्ये नाही देऊ शकत. प्रेग्नन्सी ओके. मध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. ओके, रिनल स्टेनोसिस, क्रिएटिनिन प्रेग्नन्सी 3.5. आणि क्रिएटिनिन 3.5 पेक्षा जास्त असेल तर देऊ शकत नाही. तर ARB चे कॉन्ट्राइंडिकेशन नाही देऊ तेच शकत. आहेत पहा. आणि प्रेग्नन्सी मध्ये ARB हायपर पोटॅशियम स्पेरिंग डायरेक्ट. अलॉंग विथ पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक बरोबर आपण द्यायला नाही पाहिजे. तर प्रेग्नन्सी एक कॉन्ट्राइंडिकेशन आहे. रिनल आर्टरी स्टेनोसिस इज अनदर कॉन्ट्राइंडिकेशन आहे. सिरम क्रिएटिनिन 3.5 पेक्षा जास्त असेल तर कॉन्ट्राइंडिकेशन आहे. आणि अलॉंग विथ पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक्स द्यायला नाही पाहिजे, डेंजरस हायपर कॅलेमियाचे चान्सेस असतात. तर हे कॉन्ट्राइंडिकेशन पण जवळजवळ सेम आहे. म्हणजे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन तुमच्या लक्षात आली आणि थोडे डिफरन्सेस लक्षात आले तर मोस्ट ऑफ द बाकी त्याचे जे युजेस ऍडव्हर्स इफेक्ट पण एआरबीचे एसी इनिबिटर सारखेच आहे. फक्त डिफरन्स काय ते तुमच्या लक्षात आला की तुम्हाला एआरबी जरी आलं तरी चांगल्या प्रकारे लिहिता येईल. आता थोडं डिटेलमध्ये आपण एआरबीचे जे चेंजेस म्हणजे डिफरन्शिएटिंग पॉइंट बिटवीन एआरबी आणि एसी इनिबिटर ते पाहणार आहोत. आता त्यातले जेवढे लक्षात राहतील तेवढे लक्षात ठेवायचे आहेत. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला येऊ शकतो, व्हॉट आर द डिफरन्शिएटिंग पॉइंट बिटवीन एआरबीज अँड एसी इनिबिटर्स. ओके, हे 2 मार्कला विचारलं तर तुम्हाला त्या गोष्टी माहित पाहिजे की एसी इनिबिटर आणि एआरबीज मध्ये काय डिफरन्स आहे. ओके. Okay, so we have discussed ARBs do not interfere with degradation of bradykinin and other ACE substances. So no rise in level or potentiation of bradykinin substance B. त्यामुळं आपण म्हणू शकतो की ARBs बरोबर एसी इनिबिटर रिलेटेड जो ट्राय कप होता तो फार रेअर आहे. ओके.
एसी इनहिबिटर बरोबर जो ड्राय कप ऍडव्हर्स इफेक्ट आहे तो ARBs बरोबर रेअर आहे. तर ही पहिला डिफरन्स आपण पाहिलेला आहे. ओके. आणि आपण पाहिलेलं आहे मोर कम्प्लीट इनहिबिशन जे आहे ते एसी इनहिबिटर बरोबर होईल का ARBs बरोबर? ARB बरोबर. ARBs बरोबर होणार आहे. ओके. म्हणजे कोणत्याही पाथवेने अँजिओटेन्सिन 2 बनलेला जरी असला तरी पण जर 81 रिसेप्टर ब्लॉक केलेला असेल ARBs ने, तर कोणत्याही पाथवेने अँजिओटेन्सिन 2 बनलेला असेल तर त्याची ऍक्शन इनहिबिट होते. ओके. तर तो पॉइंट आपण पाहिलेला आहे. ओके. ओके. ठीक आहे. आता 81 रिसेप्टर जर ब्लॉक केले ARBने, ARBs दिल्यानंतर कोणते रिसेप्टर ब्लॉक होतात? 81. मग अँजिओटेन्सिन 2 ची ऍक्शन 81 रिसेप्टरवर ब्लॉक होते आणि 82 रिसेप्टरवर काय होईल? होईल ऍक्शन. होईल आणि आपण जास्त होईल असं म्हणू शकतो, कारण जो पण अँजिओटेन्सिन 2 आहे आता 81 रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळे तिथे ऍक्ट नाही होणार. जो पण अँजिओटेन्सिन 2 आहे तो कुठं डायव्हर्ट होईल? 82 रिसेप्टर. 82. बरोबर आहे. आणि 82 रिसेप्टरला ऍक्शन झाल्यामुळं व्हॅडिशनल व्हॅसोडायलेटेशन जो इफेक्ट आहे तो 82 थ्रू तो येण्याचे चान्सेस आहे. जर आपण एसी इनहिबिटर्स यूज केले तर काय होईल? अँजिओटेन्सिन 2 ची ऍक्शन कोणती कमी होईल? 81 थ्रू कमी होईल का 82 थ्रू? 81. एक मिनिट, एक मिनिट. जस्ट एक मिनिट. आहे सर्दीचा, मी देतो. थांब. पाणी आण तिकडून. मी देतो ना सर्दीचा औषध. कन्सन्ट्रेट करूया. ठीक आहे. आता दिसते कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. हो सर. ठीक आहे. ते 10 ते 15 मिनिटाचा रेकॉर्डिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण ते पॉजच राहिलं होतं बटन माझ्याकडं, मग ते मी स्टॉप केल्यानंतर. ठीक आहे. चालेल, करूया आपण काहीतरी उद्या त्याचं. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स हा टॉपिकही तुम्हाला लॉंग क्वेश्चनच्या दृष्टीने विचारला जाऊ शकतो. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स मध्ये तुमचं क्लासिफिकेशन महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे अंजायना टॉपिकशी रिलेटेडही याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. क्लासिफाय ड्रग युजफुल इन द मॅनेजमेंट ऑफ अंजायना, त्यात मग कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स पण आपल्याला मेन्शन करावं लागतं आणि त्यामध्ये लॉंग क्वेश्चन पॉईंट ऑफ व्ह्यू अंजायनाच्या नायट्रेट्स किंवा कॅल्शियम चॅनल ब्लॉकरवर क्वेश्चन येऊ शकतो. कॅल्शियम चॅनल ब्लॉकरवर शॉर्ट नोटही येऊ शकतात. कोणत्या शॉर्ट नोट येतात आपण ते पाहणार आहोत. तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर याच्या नावातच आहे की हे ड्रग कोणते चॅनल ब्लॉक करून ऍक्ट होतात? कॅल्शियम कॅल्शियम. चॅनल. तर हे कॅल्शियम चॅनल आपल्या शरीरात कुठं असतात? तर मुख्यतः हे कॅल्शियम चॅनल हे हार्टवर असतात. ओके. त्याचबरोबर ते स्मूथ मसल्सवरही असतात, मग ते ब्लड व्हेसल्स असतील, त्यानंतर काही ऑर्गन्स आहेत त्यांचे स्मूथ मसल्स असतील त्यावरही असतात.
आणि जनरली हे कॅल्शियम चॅनल्स ओपन झाल्यामुळं कॅल्शियम हे सेलच्या आतमध्ये येतं आणि डिपोलरायझेशन होतं. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स यूज केल्यामुळं कॅल्शियमची एंट्री सेलमध्ये काय होणार आहे? इनहिबिट होणार आहे. म्हणजे कॅल्शियम चॅनल जे आहे हे सेलवर असतात, तर हा कॅल्शियम चॅनल आहे, बरोबर आहे. आणि हा कॅल्शियम चॅनल जर इनहिबिट झाला तर कॅल्शियमची एंट्री सेलमध्ये होईल का? नाही, बरोबर आहे. नॉर्मली कॅल्शियम चॅनल ओपन झाल्यावर कॅल्शियम काय होतो? सेलच्या आतमध्ये येतो. लक्षात आलं? मग कॅल्शियम चॅनल ब्लॉकर काय करतील? एंट्री ऑफ द कॅल्शियम इन द सेल काय करतील? इनहिबिट. इनहिबिट करतील. तर हे बेसिक गोष्टी आपण क्लिअर केल्यात. कॅल्शियम चॅनल ब्लॉकरची नावं काय काय सांगितली तुम्ही? निफिडिपिन, ॲम्लोडिपिन, ओके, एम्लोडिपिन, अजून सिल्निडिपिन, ओके, सेलनिडिपिन. याच्या व्यतिरिक्त काही? निमोडिपिन, निमोडिपिन, ओके. याच्या व्यतिरिक्त? डिल्टेझम, ओके, व्हेरापामिल आणि डिल्टेझम. व्हेरापामिल, हा ते ड्रग मला अपेक्षित, व्हेरापामिल आणि डिल्टॅज, डिल्टेझम ओके. कुठे यूज होतं कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स? तुम्ही क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये कशासाठी यूज केलेले आहेत का ते? ही अम्लोडिपिनचा जी यूज कुठं होतो? हायपरटेन्शन मध्ये, व्हेरी गुड, हायपरटेन्शन मध्ये. अजून? अरिथमियामध्ये. अरिथमियामध्ये ही व्हेरापेमिल, डिल्टेझम वगैरे यूज करतो. ओके, व्हॅरापॅमिल, डिल्टॅझेम आपण अरेथमियात यूज करतो. अम्लोडिपिन का नाही यूज करत? बरोबर ना, तो पण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे ना. सिलेक्टिव्ह. त्याचा येस, रोल नाही. रोल का नाही आहे ते पण आपल्याला ह्या लेक्चरमध्ये डिस्कस करायचं आहे. आणि अम्लोडिपिन आणि व्हरापॅमल मध्ये काही फरक आहे का ऍक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू, ते पण आपल्याला डिस्कस करायचं आहे. ओके, निफिडिपिनचा यूज कुठं आहे पाहिलाय तुम्ही? प्रेग्नन्सी मध्ये, प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन मध्ये, ओके. ओके, सस्टेन रिलीज टॅबलेट आपण निफिडिपिनची यूज करतो, ओके. तर ओव्हरऑल तुम्हाला ड्रगची नावं माहीत आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकरची. फक्त आता आपण ते कशी डिव्हाइड होतात, काय होतात, आणि त्या ड्रग्जमध्ये काही वेगळे पण आहे का, हे जाणून घेणार आहोत. आणि त्याच्यावरून त्याचे युजेस आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यावरून आपल्याला त्याचे युजेस पण लक्षात आहे. म्हणजे बेसिक गोष्टी क्लिअर झाल्या की तुम्हाला त्याचे युजेस पण लक्षात राहणार आहे. ओके, त्याचे युजेस पण लक्षात राहणार आहे. ओके, आता हा पार्ट जो आहे, ही स्लाइड जी आहे, याच्यामध्ये डिटेल जायचं नाही. कॅल्शियम चॅनलचे टाईप्स तुम्हाला कोणीही विचारणार नाही. तर तीन टाईपचे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स असतात. एक व्होल्टेज सेन्सिटिव्ह चॅनल, दुसरे रिसेप्टर ऑपरेटर चॅनल आणि तिसरे लीक चॅनल. तर याविषयी डिटेलमध्ये कोणीही तुम्हाला विचारणार नाही. आता व्होल्टेज सेन्सिटिव्ह चॅनल म्हणजे काय, की सेल मेम्ब्रेनच्या अक्रॉस जे पोटेन्शियल आहे ते अल्टर झाल्यामुळे हे चॅनल ओपन होतात, म्हणून त्याला व्होल्टेज सेन्सिटिव्ह चॅनल असं म्हणतात. ओके, जेव्हा सेल मेम्ब्रेनचं पोटेन्शियल -40 किंवा त्याच्यापेक्षा कमी जातं त्यावेळेस हे चॅनल ऍक्टिव्ह होऊन ओपन होतात आणि कॅल्शियम आत येतो, म्हणून त्याला व्होल्टेज सेन्सिटिव्ह चॅनल असं म्हणतात. रिसेप्टर ऑपरेटर चॅनल जे आहेत, ओके, रिसेप्टर ऑपरेटर चॅनल हे काय असतं, की ह्या कॅल्शियम चॅनलला म्हणजे हे कॅल्शियम चॅनल ऍक्टिव्हेट होण्यासाठी त्या म्हणजे रिसेप्टर ऑपरेटेड चॅनल म्हणजे ह्या चॅनलला म्हणजे रिसेप्टर अटॅच असतात आणि त्या रिसेप्टरवर अगोनिस्टिक सबस्टन्स बाइंड होतो आणि त्यामुळं ते कॅल्शियम चॅनलला ऍक्टिव्हेट करतात. ओके, कॅल्शियम चॅनलला ऍक्टिव्हेट करतात. जसं रिसेप्टर ऑपरेटेड कॅल्शियम चॅनल हे ॲड्रेनालिन आणि अदर अगोनिस्ट ड्रगने ऍक्टिव्हेट होता आणि सेल मेम्ब्रेनच्या अक्रॉस जे पोटेन्शियल आहे त्याचा याच्याशी काही म्हणजे ते याचा काही इफेक्ट होत नाही. सेल मेम्ब्रेनच्या अवतीभोवती जे पोटेन्शियल आहे त्यावर त्याचं ओपनिंग डिफेंड राहत नाही, तर त्याला आपण रिसेप्टर ऑपरेटेड चॅनल असं म्हणतो.
आणि तिसरं लीक चॅनल आहे. ओके, द स्मॉल अमाऊंट ऑफ कॅल्शियम लीक इन टू द रेस्टिंग सेल अँड आर पंप आउट बाय कॅल्शियम एटीपेज. Mechanical stretch promotes inward movement of calcium through the leak channel or through separate stretch sensitive channel. तर हे लीक चॅनल मधून कॅल्शियम बाहेरून सेलच्या आतच येतो, परंतु हे लीक चॅनल जे आहे ते मेकॅनिकल स्ट्रेच झालं असेल त्यावेळेस ते लीक चॅनल ऍक्टिव्हेट होतात. तर एक्झाम मध्ये हे कोणी विचारणार नाही. आता पुढचा प्रश्न जो आहे की व्होल्टेज सेन्सिटिव्ह कॅल्शियम चॅनल्स जे आहेत त्याचे 3 टाईप आहे. ओके, एल टाईप, टी टाईप आणि एन टाईप. ओके, एल टाईप, टी टाईप आणि एन टाईप. तर व्होल्टेज सेन्सिटिव्ह कॅल्शियम चॅनलचे 3 टाईप लक्षात आले तुमच्या, एल टाईप, टी टाईप आणि एन टाईप. एल टाईप, टी टाईप आणि एन टाईप व्होल्टेज सेन्सिटिव्ह चॅनल. ओके, तर एल म्हणजे लॉंग ऍक्टिंग, म्हणजे ते ओपन झाले तर लॉंग लास्टिंग असतात, जास्त वेळ ओपन राहतात. टी म्हणजे ट्रान्झियंट, म्हणजे ते ओपन झाल्यावर थोड्या वेळापुरती ओपन राहतात, त्यांना ट्रान्झियंट टी टाईप कॅल्शियम चॅनल म्हणतात. एन मीन्स न्यूरोनल, ते मेनली न्यूरोनल वर असतात. तर हे 3 प्रकारचे कॅल्शियम चॅनल्स आहेत व्होल्टेज सेन्सिटिव्ह कॅल्शियम चॅनलचा जर विचार केला तर एल टाईप, टी टाईप आणि एन टाईप. ओके, तर सीव्हीएस पॉइंट ऑफ व्ह्यू जे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आपण वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये यूज करतो ते बेसिकली एल टाईप व्होल्टेज सेन्सिटिव्ह चॅनलला ब्लॉक करतात. तर जे पण आपण ड्रग तुम्ही मला सांगितलेले आहे ते कोणत्या टाईपचे कॅल्शियम चॅनल ब्लॉक करतात? एल टाईप. एल टाईप. टी टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉकर हे तुम्हाला अँटीइपिलेप्टिक टॉपिक मध्ये येतील. इथोसक्सिमाइड ऐकलंय? हो सर. नाही. ओके, तर अँटी इपिलेप्टिक ड्रग्स मध्ये टी टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉकर येतात. ओके, तर आज आपण जे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स पाहणार आहेत ते व्होल्टेज सेन्सिटिव्ह कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहे. आणि कोणत्या टाईपचे कॅल्शियम चॅनल ब्लॉक करणारे ड्रग आहेत हे? एल टाईप. एल टाईप. तर सीव्हीएस रिलेटेड जे पण ड्रग कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत ते एल टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत. तर ही स्लाइड पण तुमच्यासाठी महत्वाची नाहीये. जस्ट तुम्हाला मी सांगितलं एल टाईप कॅल्शियम चॅनल म्हणजे लॉंग लास्टिंग, टी म्हणजे ट्रान्झियंट, एन म्हणजे न्यूरोनल. एल टाईप कॅल्शियम चॅनल मेनली कुठं असतात? कार्डियक पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लक्षात ठेवायचे, हार्टशी रिलेटेड असतात. टी टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉकर हे जनरली ब्रेनशी रिलेटेड आहे. आणि इपिलेप्सी मध्ये टी टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आपण यूज करतो. न्यूरोनल हे न्यूरॉन्सवर असतात. ओके, आणि त्यांचं कार्य काय आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर एल टाईप कॅल्शियम चॅनल कुठं असतात? हार्टवर. हार्टवर असतात. आणि दुसरं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मेनली स्मूथ मसल्सवर, म्हणजे आपण प्रिडॉमिनंटली ह्या 2 ऑर्गन्सवर असतात, परंतु त्याच्यावरून व्यतिरिक्त अजून काही ठिकाणी पण हे दिसून येतात. कुठं आहे मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके, तर हार्टवर हे आहे. ओके, तर हार्टवर ते कुठं कुठं असतात? तर ते एस ए नोडवर असतात, एव्ही नोडवर असतात. आणि हे कॅल्शियम चॅनल एस ए नोडवरचे जर ऍक्टिव्हेट झाले तर कॅल्शियमची एंट्री काय होईल? वाढेल का कमी होईल? कमी होईल. कॅल्शियम चॅनल एस ए नोड, आता हे नॉर्मल फिजिओलॉजी आपण डिस्कस करतोय. एल टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉकर जर आपण विचार केला तर हार्टवर आहेत. हार्टवर ते कुठं आहेत? एक तर एस ए नोड आणि एव्ही नोडवर आहे. एस ए नोड म्हणजे सायनो ॲट्रियल नोड, एव्ही नोड म्हणजे ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड. आणि ह्या एस ए नोड एव्ही नोडवरचे कॅल्शियम चॅनल्स जर ऍक्टिव्हेट झाले तर कॅल्शियम चॅनल ऍक्टिव्हेट झाले तर कॅल्शियम चॅनल ओपन झाल्यानंतर एस ए नोड आणि एव्ही नोड मध्ये कॅल्शियमची एंट्री वाढेल का कमी होईल? वाढेल. वाढेल. आणि आता हे नॉर्मल फिजिओलॉजी आपण पाहतोय, म्हणजे कॅल्शियम चॅनल जर ओपन झाले
काय होतं हे माहीत झालं तर कॅल्शियम चॅनल ब्लॉक झाल्यावर काय होईल ते तुमच्या लक्षात येणार आहे. लक्षात आलं? तर एसए नोड आणि एव्ही नोड वरचे कॅल्शियम चॅनल जर ऍक्टिव्हेट झाले तर कॅल्शियम चॅनल ओपन होऊन एसए नोड मध्ये कॅल्शियमची एंट्री होईल, एव्ही नोड मधली कॅल्शियमची एंट्री वाढेल आणि त्यामुळं कंडक्शन जे आहे हार्टचं ते काय होईल, वाढेल. एसए नोड पासून इम्पल्स जनरेशन होतील. एव्ही नोड थ्रू कंडक्शन जे आहेत इम्पल्सेस पासून व्हेंट्रिकल कडे व्यवस्थित जाईल, कारण कॅल्शियमची लेवल वाढली एसए नोड आणि एव्ही नोड मध्ये तर डिपोलरायझेशन होऊन एसए नोड एव्ही नोड ऍक्टिव्हेट होतो. लक्षात आलं? मग आपण जर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स दिले तर काय होऊ शकतं? एसए नोड आणि एव्ही नोडची ऍक्टिव्हिटी काय होईल? कमी होईल. कमी होईल. मग इम्पल्स जनरेशन कमी होईल. इम्पल्स जनरेशन कमी झालं तर पेशंटला कोणता ऍडव्हर्स इफेक्ट येऊ शकतो? ब्रॅडिकार्डिया. ब्रॅडिकार्डिया. ओके. एव्ही कंडक्शन डिले झालं, ओके, तर पेशंटला म्हणजे एव्ही कंडक्शन डिले झालं तर ऍट्रियापासून व्हेंट्रिकल मध्ये इम्पल्सेस स्लोली जातील, बरोबर आहे. तर त्यामुळं ते कुठं यूज होतात किंवा त्याच्यामुळं कोणता ऍडव्हर्स इफेक्ट येतो ते आपण नंतर पाहणार आहोत. ओके. हार्टशी रिलेटेड एव्ही नोडल कंडक्शन डिले झाल्यामुळं काय होतं, एक यूज पॉइंट ऑफ व्ह्यू पण पाहू आणि त्यानंतर ऍडव्हर्स इफेक्ट पॉइंट ऑफ व्ह्यू पण पाहू. ओके. ओके. आता कार्डियाक मसल जे आहे त्यावरही कॅल्शियम चॅनल असतात आणि कॅल्शियम चॅनल ओपन झाले तर कॅल्शियमची एंट्री कार्डियाक मसल मध्ये काय होते, वाढते. आणि वाढते. कार्डियाक मसल मध्ये कॅल्शियम जर वाढला तर ऍक्टिन मायोसिन कपलिंग होऊन कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट वाढतं. म्हणजे कॅल्शियम जर कार्डियाक मसल मध्ये एंटर झाला तर कार्डियाक मसलची कॉन्ट्रॅक्टिलिटी काय होते, वाढते. वाढते. आणि त्यासाठी ती कशी वाढते हे मी तुमच्याशी नंतर डिस्कस करणार आहे. तर हार्टवर कॅल्शियम चॅनल ओपन झाल्यानंतर काय होतं आणि कॅल्शियम चॅनल ब्लॉक झाल्यामुळं काय होऊ शकतं ते आपण पाहतो. आता कार्डियाक मसलवर कॅल्शियम चॅनल आहेत. कॅल्शियम चॅनल ओपन झाल्यावर कॅल्शियमची एंट्री कार्डियाक मसल मध्ये येते. कार्डियाक मसल मध्ये कॅल्शियम जमा झाला, कॅल्शियम वाढला तर तो काय करेल, कार्डियाक मसलचं काय करेल, कॉन्ट्रॅक्शन करेल आणि कॉन्ट्रॅक्शन केलं तर कार्डियाक आउटपुट काय होईल, वाढेल. वाढेल. मग जर हे नॉर्मल फिजिओलॉजी मी डिस्कस केली, जर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर यूज केले तर काय होऊ शकतं, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट काय होईल, कमी होईल. कमी होईल. कार्डियाक आउटपुट काय होईल, कमी होईल. कमी. म्हणजेच आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकरला कोणती ऍक्टिव्हिटी आहे असं म्हणू शकतो, जर हार्ट रेट कमी झाला तर निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक इफेक्ट आहे त्यांना, बरोबर. ओके. ओके. त्यानंतर एव्ही कंडक्शन दिलं झालं तर निगेटिव्ह ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट आहे. ओके. आणि कॉन्ट्रॅक्शन कमी झालं तर निगेटिव्ह आयनोट्रॉपिक इफेक्ट. तर जे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर हार्टवर मेनली ऍक्ट होता ते हार्टची ऍक्टिव्हिटी कमी करतील. हे तर लक्षात आलं तुमच्या, आता क्लिअर झालं हे, हो सर. लक्षात राहील हे. हो. ओके. आता एक लक्षात घ्या, एंडोक्राइन सेल्स मध्ये हार्मोन स्टोअर असतात. सपोज ही बीटा सेल आहे. बीटा सेल काय मध्ये कोणता हार्मोन स्टोअर असतो, बीटा सेल ऑफ लँगरहॅन्स मध्ये कोणता हार्मोन स्टोअर असतो, इन्सुलिन. व्हेरी गुड, इन्सुलिन. इन्सुलिन असतो. व्हेरी गुड, इन्सुलिन. तर एक लक्षात घ्या, फॉर रिलीज ऑफ इन्सुलिन कॅल्शियम इज रिक्वायर्ड. मग इथं कॅल्शियम चॅनल असतात बीटा सेलवर, ते ओपन झाले तर कॅल्शियमची एंट्री बीटा सेल ऑफ लँगरहॅन्स मध्ये होते आणि ते तो स्टोअर इन्सुलिन आहे त्याचं रिलीज वाढवतो एक्झोसाइटोसिस प्रोसेसने. कोणत्या प्रोसेसने, एक्झोसाइटोसिस. सो कॅल्शियम इज इन्व्हॉल्व इन द रिलीज ऑफ व्हेरियस हार्मोन्स. ओके. कॅल्शियम काही एंडोक्राइन सेल मधून हार्मोन रिलीज करण्यासाठी उपयुक्त आहे. तर एंडोक्राइन सेल्सवर कॅल्शियम चॅनल्स असतात, त्या थ्रू जर कॅल्शियम सेलच्या आत गेला
तर तो त्या एंडोक्राईन सेल मधल्या हार्मोनचं काय करेल, रिलीज वाढवेल. आणि कॅल्शियम चॅनल ब्लॉकर दिले तर काय होईल, रिलीज इनहिबिट होईल. ओके, तर आपण पहा, एक हार्टवरच्या ऍक्शन पाहिल्या. हार्टवर मध्ये कार्डियक मसल पाहिलं आणि एस ए नोड एव्ही नोड पाहिलं. तिसरं आपण एंडोक्राईन सेल्स वरची ऍक्शन पाहिली. आता एल टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉकर न्यूरोनल सेल्सवर पण असतात, न्यूरॉन्सवर पण असतात. आणि ते काय होतं की प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये हे कॅल्शियम चॅनल असतात. समजा हा प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन आहे, हे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन आहे. कॅल्शियम चॅनल इथं आहेत. ओके, तर ते ओपन झाले तर प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये कसली एंट्री वाढणार आहे, कॅल्शियमची. आणि प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये न्यूरोट्रान्समीटर कशात स्टोअर असतो, व्हेसिकल्स मध्ये. मग हे कॅल्शियम काय करतं, एक्झोसाइटोसिस प्रोसेसने न्यूरोट्रान्समीटरचं काय वाढवतं, रिलीज वाढवतो. जर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आपण यूज केले तर न्यूरोट्रान्समीटरचा रिलीज काय होईल, इनहिबिट होईल. ओके, तर आपण काय केलं की त्याच्याबरोबर एल टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, एल टाईप कॅल्शियम चॅनल कुठं कुठं लोकेटेड आहे आणि त्याच्याबरोबर त्याच्या ऍक्शन्स पण पाहिल्या. टी टाईप कॅल्शियम चॅनल मी आज डिस्कस करणार नाही आणि एन टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉकरवर ऍक्ट होणारे ड्रग फार कमी आहे. तर बाकीचे ड्रग आपण नंतरच्या टॉपिक्स मध्ये डिस्कस करणार आहोत. आता आपलं कॉन्सन्ट्रेशन कशावर पाहिजे, एल टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. तर एक्झाम्पल्स कोणते आहेत, तर एल टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स जे आहेत त्यांचे एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. सो व्हॉट आर एल टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, दीज आर द ड्रग्स विच ब्लॉक्स एल टाईप कॅल्शियम चॅनल विच आर प्रेझेंट मेनली ऑन द ब्लड व्हेसल आणि हार्ट. तर हे असे ड्रग्ज आहेत ते एल टाईप कॅल्शियम चॅनल इनहिबिट करतात. कोणते एल टाईप कॅल्शियम चॅनल, जे मेनली कशावर प्रेझेंट आहे, हार्ट आणि ब्लड व्हेसल ह्या दोन साईड मेनली टार्गेट करतात. न्यूरोट्रान्समीटर रिलीज किंवा हार्मोन रिलीज ह्या ऍक्शन थेरापेटिक डोसला एवढ्या सिग्निफिकंट नाही आहे. ओके, त्या साईटवर ऍक्शन एवढी सिग्निफिकंट नाही आहे. तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचे एक्झाम्पल पहा, दोन ग्रुप आहे. हे दोन ग्रुप तुम्हाला माहित पाहिजे आणि त्यातला डिफरन्स तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतो. तर पहिला ग्रुप आहे डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल. सो कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आर डिवायडेड इंटू टू, डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स. तर जे पण डिपिन नावाचे ड्रग आहेत, डिपिननी एंड होत आहे असे ड्रग डायहायड्रोपायरिडिन ग्रुपमध्ये येतात. निफिडिपिन, निमोडिपिन, नायट्रिनडिपिन, अम्लोडिपिन, फेलोडिपिन, लर्कॅनडिपिन, क्लेव्हिडिपिन, बेनिडिपिन. तर सगळे डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनलचे नावं कशाने एंड होत आहे, डिपिनने एंड होत आहे. आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर मध्ये दोन ड्रग आहेत, नावं जरी लिहिली तरी मोर दॅन सफिशियंट आहे, व्हरापामिल अँड डिल्टियाझम. तर व्हरापामिल बिलॉंग्स टू फिनिल अल्किल अमाइन ग्रुप अँड डिल्टियाझम बिलॉंग्स टू बेन्झोथायझिपाइन्स ग्रुप. लक्षात आलं हे क्लासिफिकेशन. तर दोन ग्रुप कोणते आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचे, डायहायड्रोपॅरिडिन, नॉन डायहायड्रोपॅरिडिन. ओके, म्हणजे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स दीज आर द ड्रग्स विच इनहिबिट L type calcium channels, okay, related with CVS we are discussing, and they are divided into two, dihydropyridine L type calcium channel blocker and another group is non-dihydropyridine calcium channel blockers. Dihydropyridine calcium channel blockers मध्ये सगळे डिपिन नावाचे ड्रग येतात. ओके, निफिडिपिन, निमोडिपिन, नायट्रेनडिपिन, अम्लोडिपिन, फेलोडिपिन, लर्कॅनडिपिन, क्लेव्हिडिपिन अँड बेनिडिपिन. ऍटलीस्ट 4-5 नावं तुमच्या लक्षात पाहिजे. आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन मध्ये सब ग्रुप नाही लक्षात राहिले तर नावं लिहून टाका, व्हरापामिल अँड डिल्टाझेम. व्हरापामिल कोणत्या ग्रुपचा आहे, फिनिल अल्किल अमाइन. डिल्टियाझेम कोणत्या ग्रुपचा आहे, बेन्झोथायझिपाइन्स. हे केमिकल स्ट्रक्चर लक्षात राहिले तर ठेवा, नाही तर डायरेक्ट नॉन डायहायड्रोपायरिडिन एक्झाम्पल व्हरापामिल डिल्टियाझेम असं लिहिलं तरी चालेल. वी आर एक्सपेक्टिंग ऍटलीस्ट नेम डायहायड्रोपायरिडिन अँड नॉन डायहायड्रोपायरिडिन. लक्षात आलं तुमच्या.
आणि ह्या दोन ग्रुपमध्ये ऍक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू ते जरी कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स असले तरी साईट स्पेसिफिक ऍक्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, ते मी नेक्स्ट मध्ये डिस्कस करणार आहे. तर ह्या दोन ग्रुपमध्ये डिफरन्स काय काय आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि त्या डिफरन्स वर म्हणजे शॉर्ट नोट किंवा 2 मार्काचे क्वेश्चन येऊ शकतात एक्झाम मध्ये. म्हणजे नोट्स मध्ये मी मेन्शन केलंय, पीपीटीतही मेन्शन केलेलं आहे शेवटी. तर तुम्हाला आता कॉन्सन्ट्रेट करायचं आहे की डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल मध्ये फरक आहे तो काय आहे. त्यापूर्वी आपण काही ऍक्शन्स त्यांच्या डिस्कस करणार आहोत. तर एल टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स जे आहेत ते 4 ऍक्शन प्रोड्यूस करू शकतात. त्यातले 2 ऍक्शन आपल्याला ऍटलिस्ट माहित पाहिजे. तिसरी आणि चौथी ऍक्शन रिअरली होते. तर पहिली जी ऍक्शन आहे एल टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्सची, ओके, ते कुठे ऍक्ट होतात, ब्लड व्हेसल आणि हार्टवर. तर ब्लड व्हेसलवर काय ऍक्शन आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकरची, दे आर प्रिडॉमिनंट आर्टेरिओ डायलेटर. काय आहे ते, आर्टेरिओ डायलेटर. आणि त्यामुळं आर्टेरिओ डायलेटेशनमुळं टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होतो. आणि टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स कमी झालं तर काय कमी होईल, ब्लड प्रेशर. ओके, ठीक आहे. दुसरं हार्ट रिलेटेड ऍक्शन्स, तुम्हीच मला सांगा काय ऍक्शन असेल हार्टवर कॅल्शियम चॅनल ब्लॉकरची. म्हणजे रेट कमी केलं. डायरेक्ट ऍक्शन म्हणतोय हार्टवर, हार्ट रेट कमी होईल, एव्ही कंडक्शन डिले होईल, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट कमी होईल. त्याला आपण काय म्हणतो मग, निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक इफेक्ट, ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट आणि आयनोट्रॉपिक इफेक्ट. ओके, ठीक आहे. तर आता इंडिव्हिज्युअल ड्रग कडे वळूया आणि त्याच्या आधी हे ज्या फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स आहेत ते कशा होतात ते पाहूया. तर तुम्हाला कोणी विचारलं की हाऊ कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स ऍक्ट मेकॅनिझम, so which type of calcium channels are inhibited by these drugs which we use in CVS related condition? Answer is, which type of calcium channel blocker? L type. L type calcium channel blockers. Okay, okay. आता कॅल्शियम चॅनल हे प्रत्येक सेल मेम्ब्रेनवर प्रेझेंट आहे. जी पण सेल आहे त्याच्या मेम्ब्रेनवर हे चॅनल्स प्रेझेंट आहे कॅल्शियम चॅनल. आणि ते ओपन झाले तर कॅल्शियमची एंट्री कुठं होते, सेलमध्ये. सेलमध्ये. ओके, तुम्ही मला सांगा की कॅल्शियम चॅनल हे स्मूथ मसल्सवर आहे आणि कॅल्शियम चॅनल ऍक्टिव्हेट झाले, ओपन झाले तर स्मूथ मसलचं काय होतं, Contraction. कॉन्ट्रॅक्शन होतं. हा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन मध्ये स्मूथ मसलवर कॅल्शियम चॅनल ऍक्टिव्हेट झाले तर स्मूथ मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं. मग कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स यूज केले, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स यूज केले तर कॅल्शियमनी कॉन्ट्रॅक्शन होत होता. तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स यूज केल्यामुळं सेलमध्ये कॅल्शियमची एंट्री होईल का, नाही. नाही. आणि त्यामुळे स्मूथ मसल्स काय होतील, रिलॅक्स. रिलॅक्स. ओके, तर हे कसं होतं डिटेलमध्ये मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके, आता पहिले कॉन्ट्रॅक्शन कसं होतं हे तुमच्याशी मी डिस्कस करतो. म्हणजे कॅल्शियम आत आला म्हणजे स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट होतो हे तुमच्या लक्षात आलंय. कॅल्शियमची एंट्री स्मूथ मसल मध्ये वाढली तर कॅल्शियमचं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं. पण $1,000,000 क्वेश्चन की हे कॉन्ट्रॅक्शन कसं होतं, कॅल्शियम कॉन्ट्रॅक्शन साठी कसं हेल्प करतो, लक्षात आलं. तर एक लक्षात घ्या, कॅल्शियम एंटर होतो कॅल्शियम चॅनल थ्रू. ओके, ठीक आहे. आता कॅल्शियम एंटर झाल्यानंतर काय होतं की जे कॅल्शियम स्मूथ मसल मध्ये स्टोर असतो सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये, तो पण रिलीज होतो. तर हे कॅल्शियमची लेवल साईड स्मूथ मसल मध्ये वाढली आणि हा कॅल्शियम कशाशी कंबाईन होतो, काल्मोड्युलिन. कशाशी कंबाईन होतो, काल्मो. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू डिटेलमध्ये नाहीये, फक्त तुम्हाला अंडरस्टँडिंग होण्यासाठी. मग कोणचं कॉम्प्लेक्स तयार होणार आहे, कॅल्शियम
स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन कसं करतो? देर इज ए एंट्री ऑफ कॅल्शियम इन द स्मूथ मसल थ्रू विच channel calcium channel which are present on the cell membrane. This calcium then responsible for more calcium release from the sarcoplasmic reticulum, and this calcium combines with what? With substance? कॉल्मोडियम. कॅल्मोडिलिन. आता हा कॅल्शियम कॅल्मोडिलिन कॉम्प्लेक्स बनल्यानंतर काय होतं मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके, कॅल्शियम कॅल्मोडिलिन कॉम्प्लेक्स काय करतो की हे मायोसिन लाईट चेन कायनेज एन्झाईम जे आहे, ओके, त्याला ऍक्टिव्हेट करतो. कोणत्या एन्झाईमला ऍक्टिव्हेट करतो? मायोसिन लाईट चेन कायनेज. मायोसिन लाईट चेन कायनेज. हे एन्झाईम ऍक्टिव्हेट कशामुळे होतं? कॅल्शियम कॅल्मोडिलिन कॉम्प्लेक्समुळे. आता मायोसिन लाईट चेन कायनेज एन्झाईम जर ऍक्टिव्हेट झालं तर तो काय करतो? मायोसिन लाईट चेन कायनेज एन्झाईम ऍक्टिव्हेट झाला तर तो काय करतो? तुम्हाला ऍक्टिन मायोसिन कपलिंग माहिती आहे का? ऍक्टिन आणि मायोसिनचा काय रोल आहे? तर फिजिओलॉजी मध्ये आहे, ऍक्टिन मायोसिन जर कपलिंग झाली आणि ऍक्टिन मायोसिन फिलामेंट जवळ आले एकमेकांच्या तर ते काय करतात? कॉन्ट्रॅक्शन. आणि ते कसं होतं मी ते तुमच्याशी डिस्कस करत आहे. तर ह्या कॉन्ट्रॅक्शन साठी ऍक्टिन कशाबरोबर कंबाईन होतो? हा ऍक्टिन मायोसिन बरोबर कंबाईन होतो. ऍक्टिन मायोसिन कपलिंग होतं. ओके, ऍक्टिन कशाबरोबर कंबाईन होतो? मायोसिन. ओके, आणि त्यानंतर स्मूथ मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं. पण त्यासाठी एक कंडिशन आहे. ऍक्टिन कोणत्या मायोसिनला कंबाईन होतो? फॉस्फोरायलेटेड मायोसिन असेल तर. कोणता? फॉस्फोरायलेटेड मायोसिन. म्हणजे ऍक्टिन नॉर्मल मायोसिन प्रेझेंट असेल तर त्याच्याबरोबर कपल करेल का? कपलिंग होईल का? नाही. मग ऍक्टिन काय करतो? जर मायोसिन फॉस्फोरायलेटेड फॉर्म मध्ये असेल तरच तो मायोसिन बरोबर कपल करतो आणि ऍक्टिन मायोसिन फिलामेंट तयार होऊन स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन होतं. ऍक्टिन मायोसिन कपलिंग म्हणतो आपण त्याला. पण त्यासाठी त्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे की मायोसिन कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे? फॉस्फोरायलेटेड. कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे? फॉस्फोरायलेटेड. आणि हे फॉस्फोरायलेटेड फॉर्म मध्ये मायोसिनला कन्व्हर्ट करण्यासाठी, ओके, हे जे फॉस्फोरायलेटेड फॉर्म आहे मायोसिनचा, ओके, तो बनण्यासाठी म्हणजे मायोसिन पासून आपल्या शरीरामध्ये मायोसिन आहे तो फॉस्फोरायलेटेड मायोसिन मध्ये कन्व्हर्ट होण्यासाठी म्हणजे त्या मायोसिनला फॉस्फोरिल ग्रुप अटॅच होण्यासाठी ह्या मायोसिन लाईट चेन कायनेज एन्झाईमची गरज आहे. कोणत्या एन्झाईमची? मायोसिन लाईट चेन कायनेज. लक्षात आलं? मग मायोसिन लाईट चेन कायनेज काय करतो? मायोसिन लाईट चेन कायनेज ह्या मायोसिनचं कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो? फॉस्फोरायलेटेड फॉर्म मध्ये. आणि हा फॉस्फोरायलेटेड फॉर्म कशाशी कंबाईन होतो? मग ऍक्टिन. आणि ऍक्टिन मायोसिन कपलिंग होऊन कॉन्ट्रॅक्शन होतं. तर स्मूथ मसल मध्ये कॅल्शियम मुळे कॉन्ट्रॅक्शन कसं होतं ते लक्षात आलं तुमच्या? लक्षात आलं? म्हणजे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन फक्त इतकंच करायचं आहे. ओके, काय काय स्टेप्स पाहिले आपण स्मूथ मसलच्या कॉन्ट्रॅक्शन मध्ये? कॅल्शियम इंटर करतो कॅल्शियम कॅल्शियम एंटर होते. कॅल्शियम चॅनल हे सेल मेम्ब्रेन वर असतात, तसं स्मूथ मसलच्या मेम्ब्रेन वर हे कॅल्शियम चॅनल्स असतात. ते ओपन झाले तर कॅल्शियमची एंट्री कुठे होते? सेलमध्ये. स्मूथ मसल मध्ये कॅल्शियम आलं तर तो सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये जे कॅल्शियम स्टोअर आहे त्याचं पण रिलीज वाढवतो सायटोप्लाझम मध्ये. आणि हे कॅल्शियम कशा बरोबर कंबाईन होतात स्मूथ मसल मध्ये? काल्मोडिलिन. कॅल्शियम काल्मोडिलिन कॉम्प्लेक्स. आणि हे कॉम्प्लेक्स एका एन्झाईमच्या ऍक्टिव्हेशन साठी लागतं. त्या एन्झाईमचं नाव काय आहे? मायोसिन लाईट चेन कायनेज. मायोसिन लाईट चेन कायनेज. हा ऍक्टिव्ह फॉर्म जो आहे मायोसिन लाईट चेन कायनेजचा तो कशासाठी महत्वाचा आहे? फॉस्फोरायलेटेड मायोसिन साठी.
टू कन्वर्ट मायोसिन इंटू फॉस्फोरायलेटेड मायोसिन फॉर्म. आणि फॉस्फोरायलेटेड मायोसिन फॉर्म तयार झाला तर त्याच्याबरोबर कोण कपल होईल? ऍक्टिन. ऍक्टिन. म्हणजे ऍक्टिन मायोसिन कपलिंग झाली तर काय होईल? कॉन्ट्रॅक्शन ऑफ कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन ऑफ द मसल होईल, स्मूथ मसल. आता जर आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर यूज केले तर काय होईल? स्मूथ मसल रिलॅक्सेशन होईल का कॉन्ट्रॅक्शन? रिलॅक्सेशन. रिलॅक्सेशन. कसं होईल ते आता पुढच्या स्लाइड मध्ये दिलेलं आहे. जर झोप यायला लागली काय? हेवी ओपीडी झालेली दिसते आज. ठीक आहे. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर स्मूथ मसल रिलॅक्स करता. आपण स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट कसं होत होतं ते पाहिलं. आता स्मूथ मसल रिलॅक्स कसं होतं? तुम्हाला एका लाईन मध्ये जरी लिहिलं तुम्ही कॅल्शियम चॅनल ब्लॉकर रिस्पॉन्सिबल फॉर स्मूथ मसल रिलॅक्सेशन, तर ठीक आहे, पासिंग पॉइंट ऑफ व्ह्यू आपण म्हणू शकतो हा तुम्हाला मेकॅनिझम माहित आहे व स्मूथ मसल रिलॅक्स करता एवढं माहित झालं, ठीक आहे व बेसिक गोष्ट माहिती आहे. पण स्मूथ मसल रिलॅक्स कसं करतं हे तुम्हाला जर स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट कसं होतं हे जर लक्षात आलं तर स्मूथ मसल रिलॅक्स कसं होतं कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्समुळे ते लक्षात येईल. तर पहा, तर calcium channel blockers block L-type calcium channels present on the smooth muscle. No entry of calcium into the smooth muscle. No release of calcium from sarcoplasmic reticulum. No formation of calcium calmodulin complex. No activation of myosin light chain kinase. Okay. मायोसिन लाईट चेन कायनेजचं ऍक्टिव्हेशन होताना काय होतं की हा जो एन्झाईम आहे हा इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये असतो. ओके. आणि हे कॅल्शियम कॅल्मोडिलिन कॉम्प्लेक्स या मायोसिन लाईट चेन कायनेजला कशात कन्वर्ट करता? ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये. आणि हा ऍक्टिव्ह फॉर्म काय आहे की हा ऍक्टिव्ह फॉर्म हा फॉस्फोरायलेटेड फॉर्म असतो. ओके. तर मायोसिन लाईट चेन कायनेज इज कन्वर्टेड इनटू फॉस्फोरायलेटेड मायोसिन लाईट चेन कायनेज. किंवा आपण म्हणू शकतो की कॅल्शियम कॅल्मोडिलिन कॉम्प्लेक्स जे आहे ते कशासाठी लागतं? मायोसिन लाईट चेन कायनेजच्या ऍक्टिव्हेशनसाठी. जर कॅल्शियम कॅल्मोडिलिन कॉम्प्लेक्स बनलं नाही तर मायोसिन लाईट चेन कायनेज एन्झाइम ऍक्टिव्हेट होईल का? नाही म्हणलं. आणि तो ऍक्टिव्हेट नाही झाला तर तो ऍक्टिव्हेट झाला नाही तर मायोसिन फिलामेंटचं फॉस्फोरायलेशन होईल का? नाही. नाही. आणि ऍक्टिन नॉर्मल मायोसिन बरोबर कपलिंग करतो का? नाही. नाही. ऍक्टिंगला कपलिंग करण्यासाठी कोणत्या मायोसिनची गरज आहे? फॉस्फोरायलेटेड मायोसिन. जर फॉस्फोरायलेटेड मायोसिन बनला नाही तर ऍक्टिंग मायोसिन कपलिंग होईल का? नाही. आणि ऍक्टिंग मायोसिन कपलिंग नाही झाली तर स्मूथ मसल काय होतील? रिलॅक्स होतील. रिलॅक्स. ओके. तर हा फ्लो चार्ट लक्षात आला का तुमच्या? हा Yes, फ्लो sir. ओके, हा फ्लो चार्ट लक्षात आला का? आता हे खूप डिटेल मध्ये डिस्कस केलेलं आहे आपण. ओके. एवढं डिटेल मध्ये तुम्हाला मे बी नाही लक्षात राहिलं, इट्स ओके, टेन्शन घेऊ नका. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर स्मूथ मसल रिलॅक्स करतात का कॉन्ट्रॅक्ट करतात यापैकी काय आन्सर आहे हे तर तुमच्या लक्षात राहील. हो सर. रिलॅक्स. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर स्मूथ मसल काय करता? रिलॅक्स करतात. रिलॅक्स करता. ओके. ठीक आहे. पहिला चार्ट आणि हा दोन्ही पण काढलं होतं की एक्झाम मध्ये मेकॅनिझम ऑफ ऍक्शन मध्ये. नाही, आता कॅल्शियम चॅनल ब्लॉकरवर शॉर्ट नोट आली तर तुम्हाला कॅल्शियम चॅनल ब्लॉकर तुम्हाला सांगतो की आता मी जेवढं डिस्कस करतोय ना त्याचे 30%च तुम्हाला एक्झाम मध्ये आठवणार आहे. त्यामुळं याचं टेन्शन घ्यायचं नाही. हे आपलं अंडरस्टँडिंग चालू आहे. आपण हे म्हणजे मॉलिक्युलर लेव्हलवरचा डिस्कशन करतोय. तुम्ही फक्त कॅल्शियम चॅनल ब्लॉकर स्मूथ मसल रिलॅक्स करता बाय इनहिबिटिंग ऍक्टिंग मायोसिन कपलिंग एवढं जरी लिहिलं तरी वी कॅन अंडरस्टँड की तुम्हाला काहीतरी माहित आहे त्याच्याबरोबर. बरोबर आहे. म्हणजे हे डिटेलमध्ये माहितीच असावं असं काही नाही. फक्त स्मूथ मसल रिलॅक्स का होतात तर कसलं कपलिंग नाही होत? ऍक्टिन मायोसिन कपलिंग नाही होत. हे फिलामेंट जवळ आले, एकमेकांना कपल झाले, एकत्र आले तर कॉन्ट्रॅक्शन होतं. ऍक्च्युली हा पार्ट फिजिओलॉजी मध्ये डिटेल मध्ये आहे की ऍक्टिन मायोसिन फिलामेंट्स मध्ये
चं कार्य काय आहे, ते स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट कसं करता. त्यामुळे तुमचं ज्यांचं फिजिओलॉजी पार्ट झालेला आहे त्यांना हे लक्षात यायला सोपं आहे. ज्यांचं फिजिओलॉजी पार्ट नाही झाला, आता तुमच्यातल्या खूप साऱ्या लोकांना फिजिओलॉजी पार्ट नाहीये माहीत, त्यामुळे हे थोडं अवघड वाटत असेल. पण ज्यांना फिजिओलॉजी पार्ट माहित आहे त्यांना हे सोपं वाटतं. तर नाही लक्षात राहिलं तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर रिस्पॉन्सिबल फॉर स्मूथ मसल रिलॅक्सेशन बाय इनहिबिटिंग ऍक्टिंग मायोसिन कपलिंग. ओके, इट इज ड्यू टू इनहिबिशन ऑफ कॅल्शियम चॅनल प्रेझेंट ऑन द स्मूथ मसल. लक्षात आलं. तर याच्यात तुम्हाला याचा सारांश तर लिहिता येईल ना, याचं जे समरी आहे ह्या चार्टची लिहिता येईल ना. हो लिहू शकतो. ओके, बस 2-3 लाईन लिहिल्या सफिशियंट आहे. इतकं लिहायला तुम्हाला वेळ नाहीये. लक्षात आलं. ओके, फक्त तर ते मेकॅनिझम ऑफ ऍक्शन जे आहेत ते हा. आपण सगळे ते फ्लो चार्ट मध्ये लिहिले तरी चालतात का? हो, उलट फ्लोचार्ट मध्ये लिहिलेलं चांगलं आहे, कारण ते म्हणजे कसं आहे की वाचणाऱ्याला समजतं ते लगेच. तुम्ही निबंध लिहिला ना पहिल्या लाईन पासून शेवटपर्यंत, तर आम्हाला ते शोधावं लागतं काय लिहिलंय. आता ही फ्लोचार्ट मध्ये आम्ही फक्त म्हणजे त्याच्यावर नजर जरी पडली तरी पण आम्हाला लक्षात येतं की तुम्हाला काय अंडरस्टँडिंग झालंय. लक्षात आलं. हा, ज्याला ओके. आता मेकॅनिझम ऑफ ऍक्शन माहित नाहीये आणि त्याला लिहायची अंदाजे, मग त्याने निबंधाच्या स्वरूपात लिहावं. म्हणजे त्यात काय बरोबर आहे काय चूक आहे समजायला वेळ जातो. लक्षात आलं का. जर तुम्हाला माहित असेल चांगल्या प्रकारे, तुम्ही फ्लोचार्ट जिथं फ्लोचार्ट काढता येईल तिथं फ्लोचार्ट काढा. त्यांनी समोरच्याला एक कळतं की तुम्हाला अंडरस्टँडिंग झालेलं आहे. बरोबर आहे. आणि टाइम टाइम वाचेल ना लिहायला. हो ना, मग टाइम वाचेलच ना. उलट फ्लो चार्ट मध्ये तुम्ही आता शानबाग मध्ये पण खूप सारे फ्लो चार्ट आहेत. त्रिपाठीत जनरली फ्लो चार्ट नाहीये. आता मी हे फ्लो चार्ट मी माझा बनवलाय. जी आधीची डायग्राम आहे ती याच्यात पण नाहीये, त्रिपाठीत कॅडझन मधली आहे. तर वेगवेगळ्या बुक्स रेफर करून आपण ती नोट्स बनवलेली आहे. तुम्हाला ते शानबाग मध्ये पण दिसणार नाही आणि त्रिपाठीतच दिसणार नाही. बरोबर आहे, नोट्स मधले काही काही पार्ट. तर आपल्याला अंडरस्टँडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू आपण हे डिटेलमध्ये डिस्कस केले. त्याचा तुम्ही समरी जरी लिहिली 2-3 लाईन तरी मोर दॅन इनफ आहे. तुमच्याकडून काय एक्सपेक्ट आहे बघा, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. तुम्हाला क्लासिफिकेशन आहे, मेकॅनिझम तुम्हाला जे अंडरस्टँडिंग झालंय ते, त्याच्यामुळे फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट काय होतात ते, आणि नंतर युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट, कॉन्ट्रा इंडिकेशन. प्रत्येक सिस्टीम मधले जे ग्रुप आहेत वेगवेगळ्या ट्रीटमेंटसाठी ड्रग्ज आहेत, त्याचा हेच आपल्याला ह्याच टाईप मध्ये अभ्यास करायचा आहे. 6 मार्काच्या दृष्टीने एक स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असणार आहे. रेअर क्वेश्चन तुम्हाला विचारणार नाही किंवा फार फिरून विचारणार नाही. कॉमन थिंग्स आणि नेहमीच्या गोष्टीवरच क्वेश्चन येतात. तुम्हाला तुमचं नॉलेज टेस्ट करायचं असेल तर ते 2 मार्कच्या क्वेश्चन मध्ये देणार. ओके, 2 मार्कला एखादा असा बेसिक क्वेश्चन टाकू शकतात. त्यावेळेस तुम्हाला अजून बेसिक गोष्टी माहीत पाहिजे. ठीक आहे. आता समजा निफिडिपिन आणि व्हरापामिल किंवा निफिडिपिन आणि किंवा ॲम्लोडिपिन आणि व्हरापेल मधला फरक काय आहे असा आला, तर तुम्हाला माहित पाहिजे ॲम्लोडिपिन कोणत्या ग्रुपचा आहे, व्हरापॅमिल कोणत्या ग्रुपचा आहे. आणि जेव्हा आपण डिफरन्स पाहू त्या दोघांचे, त्यानंतर तुम्हाला ते क्लिअर होणार आहे. तर ते क्वेश्चन 2 मार्कला येऊ शकता. पण लॉंग क्वेश्चनच्या दृष्टीने स्ट्रेट फॉरवर्ड आणि जे कॉमन क्वेश्चन्स आहेत, कॉमन टॉपिक्स आहेत, त्यावरच लॉंग क्वेश्चन येतो. ठीक आहे. ओके, आता स्मूथ मसलचं कॉन्ट्रॅक्शन कसं होतं तुम्ही पाहिलं. ओके, इथं कसलं कॉम्प्लेक्स महत्वाचं आहे, कॅल्शियम कॅल्म्युडिन. कोणतं? कॅल्शियम कॅल्म्युडिन. ओके, आता स्मूथ मसल वर कॅल्शियम जर एंटर झाला स्मूथ मसल मध्ये तर स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन होतं आणि कॅल्शियम चॅनल ब्लॉकर मुळे स्मूथ मसल काय होता, रिलॅक्स होता. तर इतकं लक्षात आलं तुमच्या. आता ओके, आता कार्डियक मसलवर काय ऍक्शन आहे कॅल्शियम चॅनलची. कॅल्शियम चॅनल जर ऍक्टिव्हेट झालं कार्डियक मसल वरचे, तर कॅल्शियमची एंट्री कार्डियक मसल मध्ये होईल. आणि कॅल्शियम जर कार्डियक मसल मध्ये आला तर कार्डियक मसलचं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं. मग कॅल्शियम चॅनल ब्लॉकर यूज केल्यामुळं जर हार्टवरच्या कार्डियक मसलवरचे कॅल्शियम चॅनल ब्लॉक झाले तर काय होऊ शकतं, कार्डियक मसलचं रिलॅक्सेशन होईल का कॉन्ट्रॅक्शन होईल.
रिलॅक्सेशन. रिलॅक्सेशन होईल. रिलॅक्सेशन होईल. म्हणजे हे ड्रग स्मूथ मसलचंही रिलॅक्सेशन करतात आणि कार्डियाक मसलचंही रिलॅक्सेशन रिलॅक्स. करतात. लक्षात आलं तुमच्या? लक्षात आलं? हो ओके. सर. आता कार्डियाक मसलचं कॉन्ट्रॅक्शन कसं होतं हे मी तुमच्याशी डिस्कस करत आहे पहिले. आता कार्डियाक मसलचं कॉन्ट्रॅक्शन साठी तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की पहिले कॉन्ट्रॅक्शन कसं होतं हे मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. कार्डियाक मसलचं कॉन्ट्रॅक्शन थोडा फरक आहे स्मूथ मसल आणि कार्डियाक मसलच्या कॉन्ट्रॅक्शन मध्ये. कार्डियाक मसलवर पण एल टाईप कॅल्शियम चॅनल प्रेझेंट असतात आणि ते ओपन झाले तर कॅल्शियम काय होतो कार्डियाक मसल मध्ये येतो. बरोबर आहे? लक्षात आलं? ओके. आणि हा कॅल्शियम काय करतो, जे सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये कॅल्शियम स्टोअर आहे, ओके, त्या कॅल्शियमचं रिलीज काय होतं, वाढतं. मग सायटोप्लाझम मध्ये कॅल्शियमची लेवल काय होईल, वाढेल. वाढेल. आणि स्मूथ मसल मध्ये हा कॅल्शियम कशाशी कंबाईन होत होता, कॅल्म्युडिलिन. पण हा कार्डियाक मसल मध्ये हा कॅल्शियम ट्रोपोनिन बरोबर कॉम्प्लेक्स तयार करतो. काय, ट्रोपोनिन. कशाबरोबर कंबाईन होतो, ट्रोपोनिन. आणि कॅल्शियम ट्रोपोनिन कॉम्प्लेक्स तयार होतं आणि हे कॉम्प्लेक्स ऍक्टिन मायोसिनचं कपलिंग करायला मदत करतं. कसलं कपलिंग करायला, ऍक्टिन मायोसिन. आणि आणि त्यामुळं कार्डियाक मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं. मग आपण एल टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉकर यूज केलं तर कार्डियाक मसलचं काय होणार आहे, रिलॅक्सेशन होणार आहे. कसं होणार आहे, त्या स्टेप्स इथे दिल्या आहेत. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स ब्लॉक एल टाईप कॅल्शियम चॅनल. ड्यू टू दॅट देर इज नो एंट्री ऑफ कॅल्शियम इन टू कार्डियाक मसल, नो रिलीज ऑफ कॅल्शियम फ्रॉम सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम, नो कपलिंग, नो formation of calcium troponin complex, and hence no coupling of acting myosin, and hence cardiac muscle relax. तर पहा, स्मूथ मसल मध्ये पण एल टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉक झाल्यामुळे स्मूथ मसल रिलॅक्स होत होतं बाय इनहिबिटिंग ऍक्टिंग मायोसिन कपलिंग. पण त्यामध्ये कोणता कॉम्प्लेक्स तयार नव्हता होत, कॅल्शियम कॅल्म्युडिलिन, कॅल्शियम कॅल्म्युडिलिन. ओके. कार्डियाक मसल मध्ये जेव्हा कॅल्शियम नॉर्मली कार्डियाक मसल मध्ये एंटर होतो, तो एंटर झालेला कॅल्शियम कार्डियाक मसल मध्ये स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधून पण कॅल्शियमचा रिलीज वाढतो. आणि हा कॅल्शियम कशाबरोबर कंबाईन होतो हार्ट मसल मध्ये, ट्रोपोनिन बरोबर. ट्रोपोनिन. आणि हा कॅल्शियम ट्रोपोनिन कॉम्प्लेक्स ऍक्टिन मायोसिन कपलिंग करण्यास मदत करतात. लक्षात आलं? लक्षात आलं? आता मग एल टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉकर यूज केले तर कॅल्शियमची एंट्री होईल का सेलमध्ये, नाही. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधून कॅल्शियम रिलीज होईल का, नाही. कॅल्शियम ट्रोपोनिन कॉम्प्लेक्स तयार होईल का हार्टमध्ये, नाही. आणि कॅल्शियम ट्रोपोनिन कॉम्प्लेक्स तयार नाही झालं तर ऍक्टिन मायोसिन कपलिंग होईल का, नाही. आणि कार्डियाक मसल काय होतील, रिलॅक्स होतील. लक्षात आलं तुमच्या हे? ओके. तर स्मूथ मसल रिलॅक्स, कार्डियाक मसल रिलॅक्स, दोन ऍक्शन लक्षात आल्या? ओके. ओके. आता मी तुम्हाला महत्वाचे पॉइंट्स डिस्कस करणार आहे. तर एल टाईप कॅल्शियम चॅनल कुठं कुठं प्रेझेंट होते तुम्ही मला सांगा, 4 लोकेशन. पहिल्या हार्टवर होते, हार्टमध्ये एस ए नोड, एव्ही नोड मध्ये, एस ए नोड, एव्ही नोड मध्ये होते, कार्डियाक मसल वर होते. ओके. स्मूथ मसल. त्यानंतर ओके, स्मूथ मसल. स्मूथ मसल्स वर आहेत. ओके. अजून न्यूरो ट्रान्समिटर. स्मूथ मसल मध्ये मेनली ब्लड व्हेसल्स आपण म्हणू शकतो, बाकी स्मूथ मसल्स वर पण आहे. ओके. त्यानंतर अजून कोणत्या सेलवर होते, एंडोक्राईन सेलवर, पण फार कमी प्रमाणात आहे. आणि चौथे कशावर होते, न्यूरो ट्रान्समिटर, न्यूरो, ओके, प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, न्यूरॉनवर होते. ओके, ठीक आहे.
ओके. आता जे ड्रग आहेत ते मेनली थेरापेटिक डोसला दिले तर कोणते कॅल्शियम चॅनल ब्लॉकर इनिबिट करतात ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर दोन ग्रुप पाहिलेले आपण, डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स प्रिडॉमिनंटली ऍक्ट ऑन द आर्टरीज. कोणत्या ब्लड व्हेसलवर? दे हॅव प्रिडॉमिनंट ऍक्शन ऑन ब्लड व्हेसल, आपण थोडक्यात असं म्हणू शकतो. दे हॅव प्रिडॉमिनंट ऍक्शन ऑन ब्लड व्हेसल, डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स. नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स, दे हॅव प्रिडॉमिनंट ऍक्शन ऑन द हार्ट. तर हार्ट आणि ब्लड व्हेसल मध्ये तुम्हाला जर विचारलं की डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर जास्त सिलेक्टिव्हली कोणत्या कॅल्शियम चॅनलला इनहिबिट करतो, ब्लड व्हेसल वरच्या की हार्ट वरच्या? डायहायड्रोपायरिड ब्लड ब्लड वेसल ब्लड ब्लड वेसल ब्लड व्हेसल वरच्या. लक्षात आलं? लक्षात आलं? एक मिनिट हा. ब्लड व्हेसल वरच्या. आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर कोणत्या कॅल्शियम चॅनलला इनहिबिट करतो? हार्ट वरच्या प्रिडॉमिनंटली हार्ट. हे तुम्हाला आता लक्षातच ठेवायचं आहे. ओके. काय गोष्ट सांगितली मी पहा, दोन ग्रुप आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचे. डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, त्यात निफिडिपिन, निमोडिपिन, अम्लोडिपिन, निकार्डिपिन सगळे डिपिन येतात. आणि दुसरा आहे नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. तर डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकरला प्रिडॉमिनंट ऍक्शन कशावर आहे? ब्लड व्हेसलवर ॲज कम्पेअर टू हार्ट. आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकरला प्रिडॉमिनंट ऍक्शन कशावर आहे? हार्ट वरती. हार्टवर ॲज कम्पेअर टू ब्लड व्हेसल. ओके. आता यांच्या ऍक्शन्स मध्ये काय फरक आहे ते तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. तर डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल प्रिडॉमिनंटली ब्लड व्हेसलवरच्या कॅल्शियम चॅनल इनहिबिट करतात. त्यामुळे काय होईल? व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होईल का व्हॅसो डायलेटेशन होईल? जे स्मूथ मसल आहे ब्लड व्हेसलचे त्यावरचे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर इनहिबिट झाले डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकरने, तर स्मूथ मसल व्हॅसो डायलेटेशन. ओके. आता एक लक्षात ठेवा, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स हे आर्टेरियो डायलेटर आहेत का व्हेनो डायलेटर आहे? तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर हे आर्टेरियो डायलेटर आहे. त्यामुळे ते प्रीलोड कमी करतील का आफ्टर लोड? आफ्टर लोड आफ्टर लोड कमी करतील. आणि यांच्यामुळे टीपीआर काय होईल? कमी होईल. व्हॅसोडायलेटेशन झाल्यामुळे टीपीआर कमी होईल. आणि टीपीआर कमी झालं तर ब्लड प्रेशर काय होईल? कमी होईल. तर डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर ब्लड प्रेशर कसं कमी करतात? बाय व्हॅसोडायलेटेशन ऑफ द आर्टरीज. त्याच्यामुळे टीपीआर कमी होतं. मग निफिडिपिन, अम्लोडिपिन आपण हायपरटेन्शन मध्ये यूज करतो. ओके. आता नॉन डायहायड्रोपायरिडिनची प्रिडॉमिनंट ऍक्शन कुठं आहे? हार्टवर. आता तुम्ही मला सांगा, नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर यूज केल्यामुळे हार्टवर काय काय ऍक्शन येऊ शकतात? हार्ट नेगेटिव्ह मोनोटॉपिक कॉन्टॅक्ट कमी होईल. ओके. कंडक्शन म्हणजे हार्ट रेट कमी झाला म्हणजे निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक इफेक्ट. एव्ही कंडक्शन म्हणजे आता आपण पाहिलेलं आहे कॅल्शियम चॅनल नॉर्मली एसए नोड, एव्ही नोड आणि कार्डियाक मसलवर आहेत. आणि ते झाले तर ते जर कॅल्शियम चॅनल ओपन झाले आणि कॅल्शियमची एंट्री झाली तर एसए नोडची ऍक्टिव्हिटी वाढते, एव्ही नोडचं कंडक्शन वाढतं. ओके. कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट वाढतं. मग आता हे कॅल्शियम चॅनल ब्लॉक करणारे ड्रग आपण यूज केले नॉन डायहायड्रोपायरिडिन, ज्यांची हार्टवर प्रिडॉमिनंट ऍक्शन आहे, तर ते ड्रग हार्ट रेट काय करतील? कमी करतील. त्याला निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक इफेक्ट म्हणतात. एव्ही कंडक्शन काय करतील ते ड्रग?
कमी करते. कमी करतील. त्याला निगेटिव्ह ड्रोमोट्रॉपिक ड्रोमोट्रॉपिक. आणि कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट काय करतील ते ड्रग? कमी करतील. पण निगेटिव्ह आयनोट्रॉपिक आयनोट्रॉपिक इफेक्ट. बरोबर आहे. आणि ही ऍक्शन नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर व्हरापामिल आणि डिल्टॅझम मुळे दिसते. व्हरापामिल अँड डिल्टॅझम. तर त्यांना प्रिडॉमिनंट ऍक्शन हार्टवर आहे हे तर लक्षात आलं. आणि मायनर ऍक्शन ब्लड व्हेसलवर आहे आणि ब्लड व्हेसलवर ते काय करतील? व्हॅसो डायलेटेशन. पण ती माइल्ड ऍक्शन आहे. लक्षात आलं? ओके. आता फार महत्वाचा जो फरक आहे डायहायड्रोपायरिडिन आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल बद्दलचा, तो हार्टशी रिलेटेड आहे. नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर हार्टवर कोणता इफेक्ट करत होते? निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक, ड्रोमोट्रॉपिक आणि आयनोट्रॉपिक इफेक्ट. हा तर लक्षात राहिला तुमच्या. आता हे तर लक्षात आलं तुमच्या. हो सर. डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचा हार्टवर काय इफेक्ट आहे? तर एक लक्षात घ्या, डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकरची प्रिडॉमिनंट ऍक्शन कशावर आहे? ब्लड वेसल. ब्लड वेसलवर काय करतील ते? व्हॅसोडायलेटेशन करतील, आर्टेरिओ डायलेटेशन करतील, टीपीआर कमी होईल, ब्लड प्रेशर कमी होईल. ही ऍक्शन प्रॉमिनंट आहे. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जर नॉर्मल फिजिओलॉजी आपल्या बॉडीची अल्टर व्हायला लागली तर काय होतं? कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम ही फिजिओलॉजी रिस्टोर करायचं ट्राय केला जातो. आता डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर ब्लड व्हेसलचं डायलेटेशन करता, व्हॅसो डायलेटेशन होतं आणि त्याच्यामुळं टीपीआर काय होतो? कमी होतो, ब्लड प्रेशर कमी होतं. आणि त्यामुळं त्यामुळं बॉडीमध्ये, ब्रेनमध्ये बॅरो रिसेप्टर ऍक्टिव्हेट होता. काय ऍक्टिव्हेट होतं? बॅरो रिसेप्टर. आणि हे बॅरो रिसेप्टर काय करतात? सिम्पॅथेटिक न्यूरोट्रान्समीटर मधलं नॉरएड्रेनालिनचं रिलीज वाढवतात. म्हणजे बॅरो रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यामुळं सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून कसलं रिलीज हार्टच्या तिथं वाढतं? नॉरएड्रेनालिन. लक्षात आलं? म्हणजे व्हॅसोडायलेटेशन झाल्यामुळं, आर्टेरिओ डायलेटेशन झाल्यामुळं टीपीआर कमी झाला आणि त्यामुळं कोणते रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले ब्रेनमध्ये? बॅरो रिसेप्टर. आता हे डिटेल मध्ये जाणार नाही मी. बॅरो रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यामुळं सिम्पॅथेटिक न्यूरोट्रान्समीटर मधून हार्टवर कसलं रिलीज वाढलं? नॉरएड्रेनालिन. नॉरएड्रेनालिनची ऍक्शन काय आहे हार्टवर? नॉरएड्रेनालिन कोणत्या रिसेप्टर थ्रू ऍक्ट होतो हार्टवर? ANS. बेटा वन. मग बीटा 1 ऍक्टिव्हेट झालं तर काय होतं? पॉझिटिव्ह आयोनोट्रॉपिक क्रोनोट्रॉपिक पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक, क्रोनोट्रॉपिक, ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट. मग आता तुमचं कॉन्सन्ट्रेशन पहा, डायहायड्रोपायरिडिन आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन वर हार्टवर सेम ऍक्शन आहे का ऑपोजिट ऍक्शन आहे? ऑपोजिट ऍक्शन आहे. आणि ही डायहायड्रोपायरिडिनची ऍक्शन इनडायरेक्ट ऍक्शन आहे ड्यू टू रिलीज ऑफ व्हॉट? नॉरएड्रेनालिन. पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक, क्रोनोट्रॉपिक, ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट मुळे काय होणार आहे? हार्ट रेट काय होईल? वाढेल. टॅकिकार्डिया, एव्ही कंडक्शन वाढू शकतं, कॉन्ट्रॅक्शन वाढू शकतं, बीपी वाढेल. तर याच्यामध्ये हार्ट रेट वाढेल, एव्ही कंडक्शन वाढेल, कॉन्ट्रॅक्शन वाढेल. आता अरेथमियाच्या पेशंटमध्ये आपल्याला हार्टची ऍक्टिव्हिटी कमी करणारे ड्रग द्यावे लागतात की जास्त? म्हणजे व्हेंट्रिक्युलर किंवा ॲट्रियल रिलेटेड रेट जो आहे तो वाढलेला आहे. कमी करणार ड्रग लागतो. म्हणजे ॲट्रियल फिब्रिलेशनचा पेशंट आहे, ॲट्रियल फ्लटरचा पेशंट आहे, त्यात मग हार्टची ऍक्टिव्हिटी कमी करणारे ड्रग द्यायला पाहिजे का जास्त करणारे? कमी कमी करणार. मग त्यामध्ये मग आता डायहायड्रोपायरिडिन यूज करणार का नॉन डायहायड्रोपायरिडिन?
डाय नॉन डायहायड्रो नॉन 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 डायहायड्रो कार्बन यूज करणार मग त्यामुळं तुम्ही पहा, तुम्ही सांगितलं होतं मला व्हरापामिल आणि डिल्टेझेमचा यूज अरेथमियामध्ये आहे, बरोबर? हो सर मी तुम्हाला विचारलं होतं की डायहायड्रोपायरिडिन का यूज करत नाही, ते तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे. पण डायहायड्रोपायरिडिनची मेन ऍक्शन ब्लड वेसलवर आहे आणि ती ऍक्शन झाल्यामुळं रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशनमुळं हार्टवर पॉझिटिव्ह इफेक्ट आहे आणि तो आपल्याला अरेथमियामध्ये नाही पाहिजे. लक्षात आलं? लक्षात आलं हे? हो हो सर. समजलंय ह्या दोन फरक, डायहायड्रोपायरिडिन आणि नॉन डायहायड्रोपायरिडिनच्या ऍक्शनशी रिलेटेड? हो हो सर. ओके. तर आपण ब्लड व्हेसल्स आणि हार्टवरच्या ऍक्शन्स बघितलेल्या आहेत. आता डिटेल आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कस करूया. उद्या आपण फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स ऑफ कॅल्शियम चॅनल ब्लॉक. आता तुम्हाला कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स मधून एक्सपेक्टेड काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला ड्रगचे नावं लक्षात येतील कॅल्शियम चॅनल ब्लॉकरच्या? हो ओके. हो सर तुम्हाला डिफरन्स कशात येऊ शकतो की व्हॉट आर द डिफरन्शिएटिंग पॉइंट बिटवीन अँब्लोडिपिन अँड व्हरापॅमिल? ह्या दोघांचा डिफरन्स आला तर तो लिहिता आला पाहिजे. शेवटी मी डिस्कस करणार आहे अँब्लोडिपिन आणि व्हरापॅमिल. तर अँब्लोडिपिन कोणत्या ग्रुपचा आहे? डायहायड्रो THP व्हरापॅमिल कोणता आहे? नॉन 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 डायहायड्रो. डायहायड्रो म्हणजे दुसऱ्या भाषेत कोणता डिफरन्स विचारलाय? डायहायड्रोपायरिडिन आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन. लक्षात नॉन आलं? डायहायड्रो. तर त्यावर शॉर्ट नोट येऊ शकते. युजेस ऑफ कॅल्शियम चॅनल ब्लॉकरवर शॉर्ट नोट येऊ शकते. तर त्या दृष्टीने आपण पाहणार आहोत. ओके. आणि त्याचप्रमाणे डायहायड्रोपायरिडिन मध्ये निफिडिपिन आणि अँब्लोडिपिन मध्ये काही फरक आहेत का? निफिडिपिन बाकी खूप कॉमनली यूज होत नाही, अँब्लोडिपिन जास्त यूज होतो रुटीनली हायपरटेन्शन मध्ये, बरोबर? तर निफिडिपिन रुटीनली काय यूज होत नाही हायपरटेन्शन मध्ये? प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन मध्ये काही ठिकाणी यूज होतं, परंतु रुटीनली निफिडिपिन हायपरटेन्शन मॅनेजमेंट मध्ये रुटीन हायपरटेन्शनच्या ट्रीटमेंटसाठी यूज होत नाही. त्याचं रिझन्स काय हे आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कस करणार आहे. तर आतापर्यंत आपण काय पाहिलंय कॅल्शियम चॅनल ब्लॉकर मध्ये? त्यांचे ड्रग्सचे म्हणजे टाइप्स पाहिले कोणते आहेत कॅल्शियम चॅनलचे. व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल आहेत, रिसेप्टर ऑपरेटेड चॅनल आहे, लीक चॅनल आहे आणि व्होल्टेज गेटेडचे 3 टाईप आहे, एल टाईप, टी टाईप, एन टाईप. एल टाईप कॅल्शियम चॅनल जे आहे ते मेनली हार्ट आणि ब्लड व्हेसल्सवर असतात आणि सीव्हीएस रिलेटेड जे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे ते मेनली एल टाईप कॅल्शियम चॅनल इनहिबिट करतात. ठीक आहे, तर लक्षात आलं? हो सर Okay. तर राहिलेला पार्ट आपण उद्या डिस्कस करूया. फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन कॅल्शियम चॅनल ब्लॉकरच्या युजेस काय आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचे आणि ऍट द एंड अँब्लोडिपिन आणि व्हरापॅमिलचा डिफरन्स आपण पाहूया. ठीक आहे, तर उद्या 10 वाजता आपण डिस्कस करूया. ओके. ठीक आहे. Thank you, sir. आता जी रेकॉर्डिंग